राधे राधे सगळ्यांना। हा व्हिडिओ ना खूप मनापासून बनवते मी, कारण की ना हा व्हिडिओ बनवण्यामागे काही असा उद्देश वगैरे माझा काहीच नाहीये किंवा काही असा विचारच नाहीये। अचानक डोक्यात विचार आला, काहीतरी अनुभवलं आणि तो विचार तुमच्यासोबत शेअर करते। सध्याचं जीवन काळ खूप कठीण आहे, म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये खूप काही गोष्टी नकारात्मक घडतात किंवा आपल्यासोबत कधी कधी खूप हरल्यासारखं वाटतं प्रत्येकालाच, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल भरलेली आहेच। तर या सगळ्यात ना मी मनापासून एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला। मी अनुभवलंय हे। मी खूप दिवसांपासून प्रेमानंद महाराजांना ऐकते, त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टी मी फॉलो करते। ते दुसरं काहीच करायला सांगत नाही, ते फक्त एवढंच सांगता की तुम्ही देवाचा नामजप करा। तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा तुम्ही नामजप करा, तुमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं करा। आणि मी हे करायला सुरुवात केली। अजून तर मी म्हणजे पहिली पायरी सुद्धा चढलेली नाहीये त्या गोष्टीमध्ये। मी जस्ट नामजप करायला सुरुवात केलेलीच आहे। म्हणजे मला जेव्हा आठवण आली तेव्हा 24 तास तर म्हणजे दिवसभर तर माझ्या डोक्यात नाही येत त्या गोष्टी, पण जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा मी नामजप करायला सुरुवात केली। आणि याचा म्हणजे मला या गोष्टीचा खूप अनुभव माझ्या आयुष्यात दिसतोय। म्हणजे जवळजवळ म्हणजे काही जास्त वेळ झालेला नाहीये या गोष्टीला, पण मी माझा देव माझ्या सोबत आहे, माझा ऐकतोय। मला त्या देवाचा अनुभव प्रत्येक क्षणाला येतोय। म्हणजे काय होतंय माहिती का, मी तर इतकी तर काही भक्तीमध्ये डुबली नाहीये की मी खूप देवपूजा करायला लागली किंवा खूप काही गोष्टी करायला लागली। अनुभव असा येतोय की फक्त नामजप, फक्त मनातल्या मनात देवाचं नाव घेतल्याने, म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रश्न माझ्या मनात आला किंवा काही गोष्ट मला वाटते की माझ्यासोबत चुकीची होते किंवा मी कोणासोबत तरी काहीतरी चुकीचं करते किंवा माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडतंय, असे विचार जेव्हा माझ्या डोक्यात येतात आणि जेव्हा मला वाटतं की मला या गोष्टीचं उत्तर देवानी दिलं पाहिजे की मी ह्या क्षणाला या सिच्युएशनला काय करायला पाहिजे, तर कशा ना कशाच्या रूपात, एकतर व्हिडिओच्या, एक तर एखाद्या मेसेजच्या, एक तर एखादी घटना अशी घडून येते, कशा ना कशाच्या रूपातून मला त्या गोष्टीचं उत्तर मिळून जाते। इतक्या मनापासून मी हा व्हिडिओ बनवते आणि माझी इच्छा आहे की हा अनुभव प्रत्येकानेच घेतला पाहिजे, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे। कोणी एक्सप्रेस करतं त्याच्या भावना, तर कोणी करत नाही। माझी इच्छा आहे की प्रत्येकाने देवाचा हात धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मी काहीच ठरवून बोलत नाहीये, माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते। हे बोलताना सुद्धा मी भावुक झालीये, कारण की मी खूप मनापासून बोलते आणि जो आनंद माझ्या आतमध्ये येण्याला सुरुवात झाली ती तुमच्याही आत यावी, तुमचंही आयुष्य आनंदाने भरून जावं। राधे राधे।